अगो चला हची तरी चालून राहिला हा. त्याच्या पायाचा एक्सरे काढा, त्याला दवाखान्यात नाही. तो चलून नाही आला. कुठं चलून आला तो? चलायला लाव बरं त्याला 2 पाव. हॅलो फ्रेंड्स, तर विराजनं गाडीवरून पडला, त्याच्यामुळे त्याला ना चालता वगैरे येत नव्हतं, म्हणून आई स्वराजला घेऊन आली. आणि माहिती आहे का, पावसाचे दिवस आहे, तर पहिल्यांदा आम्हाला व्यवसायात नुकसान सोसावं लागत आहे आणि या पाण्यामुळे आमचं नुकसान झालं. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेलची आयकॉन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येणार. तर इथं सकाळ झाली होती आणि नाश्ता खिचडीचा मी गणेशजीला करून दिलेला आहे. आणि आता ते माझं एक म्हणजे चहा पण ठेवलेला आहे आणि इथं पार्सल माझं फोडत आहेत. तर माहिती आहे का, गेले 2 ते 3 दिवस झालं पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे याचा असर आमच्या व्यवसायावर पडलेला आहे. जसं की आम्हाला दिवसातून 2 वेळा लस्सी लागत होती, मठ्ठा आम्हाला एक्स्ट्रा करावा लागत होता. परंतु या पाण्यामुळे कसं माझं तर नुकसान होतच आहे, परंतु मला असं वाटते शेतकऱ्यांचं पण भरपूर नुकसान होत आहे. मी तर तयारच आहे. हे बघा, मी आजपर्यंत तुम्हाला असं सांगितलं का की बाबा आमचं हे झालं म्हणून, नुकसान झालं म्हणून? नाही सांगितलं ना. परंतु कसं आहे की आता एकच वेळा जी लस्सी आहे ना, तीच संध्याकाळपर्यंत पुरते आणि त्याच्यातली पण थोडीशी राहते. मग ती दुसऱ्या दिवशी कटल्यानंतर मला लस्सी बनवावं लागते. तर देवानी या प्रॉब्लेममधून आम्हाला लवकरात लवकर काढावे. कारण कसं आहे, व्यवसाय नवीन आहे आणि असं जर नुकसान झालं तर मग खरंच खूप वाईट वाटतं. कारण आपल्या मेहनतीचा पैसा असतो, साखर लागते, दही लागतं आणि दही म्हणजे आपल्या घरातली लक्ष्मी, आणि ते फेकून देणे मला तरी ते मान्य नाही आहे. परंतु मी गणेशजीला सांगितलं, जर लस्सी विकल्या गेली नाही तर ती आपण नदी टाकूया. विराज पडलेला आहे ना? विराज पडला ना? तो पडला पिलो. विराज पडलेला आहे, तर विराजच्या पायाला इथं लागलेला आहे. तर आईने त्याला इथं आणलेलं आहे. हे दुखते का बाळा? दुखते का मा? दुखते आणि याला पण लागलेलं आहे होटाला. हे बघा काय लावतात काही समजत नाही. हे काय लागलं तुझ्या होटाला? इथं काय काय खेळतात तुम्हाला माहीत? लागलं का मग तेवढे? उठा ना, मला गाद्या बिद्या काढू द्या ना. गाद्या काढायला लागतात ना मग पिल्लू. बघा कशी टीव्ही बघतायत ते बघा. चला खेळा, मी थोडंसं किचन आवडते. ओके, भांडणं नाही करू. भांडणं नाही करू. तर अजून तरी लस्सी फेकून देण्याचं काम पडलं नाही देवाच्या दयेने. परंतु जशी मला 2 वेळा लस्सी करावा लागत होती, तसं आता करणं बंद आहे. 2 वेळा मला लस्सी करायची नाही आहे आणि माझं काम 2 दिवस झाले कमी आहे. म्हणजे फक्त मला घरचं काम करावं लागतं. जसे की काल तुम्ही बघितलं होतं की आमचं डब्यासाठी वाद होतो, परंतु मी सकाळी गणेशजीला डब्बा द्यायचं म्हणतो तर ते नाही म्हणतात. आणि याच्यावरून आता कळतं की जे व्यावसायिक असतात, जे शेतकरी असतात, त्यांचं नुकसान झाल्यावर की त्यांना किती वाईट वाटते. तर असो, तर विराज आमच्या घरी आज आलेला आहे. कारण विराज विराज बटाटा की काहीतरी खात होता आणि तो बटाटा त्याने फेकून दिला आणि त्याच्यानंतर तो सायकल चालवत होता. तर ती सायकल त्याच्यावरून स्लिप झाली आणि तो पडला. त्याच्यामुळे त्याच्या पायाला सुजन आहे आणि तो चालताना असा हेचकत चालत आहे. त्याच्यामुळे माझ्या भावाचा मला कॉल आला होता की विराज पडलेला आहे, तर हड्डीचा दवाखाना कोणता आहे जो की चांगला आहे. तर मी त्याला एक डॉक्टरचं नाव सजेस्ट केलेलं होतं. आईनेच विराजला इथं आमच्या इथं आणलेलं होतं. थांबाई घे ना मग. अगो चला हची तरी चालून राहिला हा. त्याच्या पायाचा एक्सरे काढा, त्याला दवाखान्यात नाही. तो चलून नाही आला. कुठं चलून आला तो? चलायला लाव बरं त्याला 2 पावलं. चल बाळा चल. आता आजीचा जीव तर कुठंही लागते. तुम्ही बघू शकता की विराजला आईने बसवलं, त्याच्यानंतर त्याला दोन्ही नातवांना थोडं थोडं खाऊ घातलं. मग आईला मी सांगितलं की व्यवहारे शिकवाल. आमची इथं जे हड्डीचे हॉस्पिटल आहे असे 2-3 मी आईला नाव सजेस्ट केले आणि म्हटलं तिथं तू जाऊन बघ. तर आई बोलली मी त्याला हॉस्पिटलला घेऊन जाते. मला कामं सोडू 10 वेळा चक्र मारायला लावता. माझे कामं नाही दुखत काय? पाय दुखत नाहीत काय? सांग लवकर. काय सांगू? पायचा फोन आला, सांग ना लवकर. विशालचा फोन आला होता तू याच्यावर. पाय काय म्हणते तो. आई गेली काय म्हणे.
आणि तुम्हाला माहिती आहे की माझी अडचण असल्यामुळे माझ्या घरची देवपूजा वगैरे माझी आई करते. तर आता इथं आई आलेली होती आणि म्हणत होती की म्हणजे आईने देवपूजा केली होती आणि इथं आईने चहा ठेवलेला होता. तर आमचा एका विषयावर चर्चा चालू होती, म्हणजे घरगुती विषयावर चर्चा चालू होती, जे की विराजला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे त्याच्यावर चर्चा चालू होती की बाबा विराज कसा पडला, काय पडला. त्याच्यानंतर स्वरा पण आलेली आहे. तर आज स्वरा आलेली आहे आणि आता स्वराची शाळा कशी सकाळची चालू झालेली आहे. त्याच्यामुळे गणेशजीला पण भरपूर टेन्शन येत आहे की हे जर वातावरण असं राहिलं तर नुकसान होत आहे. कारण की भरपूर म्हणजे फरक पडला. आधी जसं आमचं भरपूर विक्री होत होती, लस्सी भरपूर लोक पेत होते कारण गरमीमुळे, परंतु आता असं वातावरण चेंज झालेलं आहे ज्याच्यामुळे लस्सी लोक जास्त घेत नाही आणि मठ्ठा पण जास्त घेत नाही आहे. तर आता इथं आईने चहा वगैरे केला. आई गेलेली आहे हॉस्पिटलमध्ये विराजला घेऊन आणि स्वरा आलेली होती. तर आज ना भाजीला काहीच नव्हतं त्याच्यामुळे, आणि ते सांगत होते की विक्री व्यवस्थित होत नाही, तर मी त्यांना भाजीपाला सांगितला पण नव्हता. तर आता मी डाळ भात केला होता, पोळ्या पण केल्या होत्या आणि भाजीचा मला खूप टेन्शन आलं होतं की मी भाजी काय करू म्हणून. तर मी पटापट काय केलं, मस्तपैकी टोमॅटो, हिरवी मिरची, कांदा भरपूर टाकला आणि मी बेसनाचं मस्त हिरव्या मिरचीचं बेसन केलं आणि स्वराला म्हटलं तू टिफिन पटकन देऊन ये. पाहू दे लावून बघितली. आणि कशाने आणली ते ब्लॅक नेल पेंट? मला ब्लॅक कलर आणि पप्पाने हे गोबी पाठवली तुझ्यासाठी हे पण. आणि त्याच्यामुळे माझं काम भरपूर असं कमी झालं. वेळेवर गणेशजीचा डब्बा गेला. स्वराने गणेशजीला 1 वाजता डब्बा घेऊन गेली आणि स्वराने टिफिन घेऊन गेली. तोपर्यंत मी स्वराजला खाऊ घातलं, नंतर मी पण जेवण केलं, नंतर मी किचन क्लीन केलं, कट्टा क्लीन केला, भांडी घासली, कपडे वॉश केली आणि कपडे वॉश केल्यानंतर माझं पण सर्व आवरून झालं. नंतर स्वरा आली, स्वराने सुद्धा जेवण केलं. नंतर स्वराचं मी नाचगं घुमावर रील्स काढल्या. माझं पण बघू शकता मी असं घातलेलं होतं, माझं तो सुटलेला आहे फायनली. हे बघा, याच्यावरच आम्ही अशी साड्या वगैरे वेअर केलेल्या होत्या जेणेकरून ते खूप छान दिसत होतं. मी तर पॅटवरच साडी वेअर केलेली होती पटकन सटकन, कारण एवढा वेळ नसतो ना, कुठं वेळ नसतो बाबा. तर चला पसारा बघू शकता किती सारा झालेला. आता आम्हाला आवरायचा आहे पटापट. तर सकाळी मी बेसन का केलं म्हणून गणेशजीने काय केलं, भरपूर असा भाजीपाला त्यांनी ना म्हणजे स्वराच्या हाताने घेऊन पाठवला. गोबी, पत्तागोबी, त्याच्यानंतर लाल पत्तागोबी आमच्याकडे पहिल्यांदाच आलेली आहे माहिती आहे का. म्हणजे मी तरी हे पहिल्यांदाच बघितलेली आहे, तुमच्या गावात असेल तर मला हे माहिती नाही, परंतु आमच्या गावात पहिल्यांदाच आलेली आहे. तर बघा, गणेशजीने आयुष्यात कधीच भाजीपाला घेतलेला नव्हता. आईबाबाच्या इथे सुद्धा ते कधीच भाजीपाला आणत नाही, परंतु इथं बघा त्यांनी सर्व भाजीपाला आणला. दोडके, कारले, कांदे, लसण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर, त्याच्यानंतर चिवळची भाजी, कैरी, असं भरपूर भाजीपाला त्यांनी पाठवला होता. तो सगळ्यात अगोदर मी वॉश करून ठेवला, म्हणजे धुवून स्वच्छ ठेवून ठेवला. कोथिंबीर तोडून ठेवली, पालक तोडून ठेवला आणि स्वराला पनीर आवडते म्हणून त्यांनी पनीर पण पाठवलं आणि मला सांगत होती की स्वराला पनीर आवडते, तिला पनीर करून देशील. तर आता इथं मी करणार आहे फुलगोबीची भाजी. तर फुलगोबी चिरून घेतलेली आहे, हिरवी मिरची, कोशिंबीर आणि लसणची पेस्ट मी वेळेवर काढून टाकून देत असते. तर जिरं मोहरीचा तडका दिला, त्याच्यामध्ये मस्तपैकी कांदा टाकला, हिरवी मिरची टाकली आणि लसणचा हे टाकला आणि त्याच्यातच मी टोमॅटो लाल होऊ देत असते, कारण की टोमॅटो लवकर शिजत नाही त्याच्यामुळे. आणि टोमॅटो शिजल्यानंतर मी त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद टाकलं आणि त्याच्यानंतर गोबी सोडून देईल. तर माझी साध्या सरळ रेसिपी असतात, मी जास्त मसाले यूज करत नाही, काहीच यूज करत नाही, कारण आमच्या इथं कोणालाच मसाला वगैरे आवडत नाही आणि माझं डोकं प्रचंड तापलेलं आहे, म्हणजे काही सुचत नाही आहे की बाबा हे पाण्यामुळे, कारण की पाण्यामुळे व्यवसायाचं नुकसान होत आहे म्हणून, बाकी काहीच नाही. परंतु व्यवसाय आपला व्यवस्थित चालला की आपल्याला पण खूप छान वाटते. तर आता इथं माझी भाजी वगैरे शिजून झाली होती आणि स्वराला म्हणजे लाईन गेली होती टीव्हीची, त्याच्यामुळे स्वरांना झोपली होती आणि स्वराज माझ्या मागं पुढे फिरत होता. तर स्वराज पण कधी कधी लवकर झोपून जातो आणि मग मी जेवण करायला बसले ना तर स्वराज जेवण करू देत नाही, त्याच्यामुळे मला स्वराजचं पण जेवण पटकन आटपावं लागतं. तर मी काय करत होती, पोळ्या पण करत होती आणि स्वराजला खाऊ पण घालत होती. बघा आमचा वासुदेव, दाखव ना वासुदेव आला मला.
म्हणजे मी डाळ भात मिक्स केला होता, त्याच्यात चम्मच टाकला होता, एक पोळी लाटत होती आणि एक चम्मच स्वराजला खाऊ घालत होती. नंतर गणेशजी आले. गणेशजी भरपूर अपसेट होते, त्यांचा मूड ऑफ होता कारण व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे. तर मी त्यांना समजावून सांगितलं की हे बघा, व्यवसायात नफा आणि नुकसान दोघं पण सहन करण्याची आपल्यात ताकद असली पाहिजे, बरोबर ना मित्रांनो? तुम्हीच सांगा. एक दिवस आपला आहे तर एक दिवस दुसऱ्याचा असतोच, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. मी त्यांना समजावून सांगितलं. नंतर त्यांनी आणल्याबरोबर मला बोलले की कैरीचं लोणचं कर, म्हणजे कैरी नाही का चिरून त्याच्यामध्ये तिखट मीठ वगैरे टाकून मस्तपैकी लागते. तर स्वराला मी उठवलं होतं इथं जेवण करायला. तर स्वराना खूप नाटकं करते, भाजी वगैरे खाताना खूप नाटकं करते. तर मी तिला इथं सांगितलं जबरदस्ती की तुला तेवढी भाजी फिनिश करायची आहे, पोळी पण खायची आहे, गुलाबजामुन पण खायची आहेत, कारण गुलाबजामुन तिला प्रचंड आवडतात. तर मी तिला सांगितलं की गुलाबजामुन पण खायची आहेत, डाळ भात घे, ती भाजी पूर्ण फिनिश कर, कारण स्वराना भाजी खाताना भरपूर नाटकं करते. तर इथं स्वराचं ना डाळ आणि भात फिनिश झालं होतं आणि मस्तपैकी जेवण वगैरे करून तो वासुदेव आला. वासुदेव घाला म्हणजे ते नाही आहे का आपली अशी ते टोपली म्हणतो की काय म्हणतो, चाळणी डोक्यात घालू फिरत होता. आणि कसं आहे, स्वराना जेवणाच्या बाबतीत खूप नाटकबाजी करते. स्वराचं काहीच मला टेन्शन नाही, पण स्वराचं मला भरपूर जेवणाच्या बाबतीत टेन्शन आहे. तर मी देवाला प्रार्थना करते की हे बाबा, तुम्ही काय उन्हाळ्यात पावसाळा लावलेला आहे हे बंद करा, कारण आमचं व्यवसायाचं नुकसान होत आहे. आतापर्यंत तरी लस्सी फेकण्याचं काम आलं नाही आणि देवाला प्रार्थना करते की येऊ नये, कारण मी थोडीच लस्सी बनवत आहे. वातावरण जसं राहते तशी मी लस्सी बनवत असते. बघा इकडे वासुदेव बघा आमचा, काय तिले दे स्वरा आले नाही ते एकटाच खाशी. तर आता इथं आमचा स्वयंपाक वगैरे सर्व झालेला होता. मला संध्याकाळची भूक आवरत नाही, म्हणून गणेशजी बोलत होती मला फ्रेश वगैरे व्हायला वेळ लागतो, तू जेवण वगैरे करून घे. तर स्वरा आणि स्वराज इथं टरबूज खात आहे, जे की आईने दिलं. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. आणि हो, विराजला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, परंतु फक्त सुजन सांगितली, बाकी काही नाही सांगितलं. बाय बाय सर्वांना.